नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी जी काही जाहिरात अपलोड करण्याचं कामकाज सध्या सुरू आहे. आपल्याला माहिती आहे की ह्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत संपूर्ण जाहिरात अपलोड करण्याच्या जी काही सूचना प्लस जी काही मुदतवाढ आहे, तर ती सध्या देण्यात आली. आता बहुतेक उमेदवारांचा जो काही प्रश्न होता तो म्हणजे प्रेफरन्स संदर्भात प्रेफरन्स जे आहे तर ते नेमके जनरेट कसे होणार आणि प्रेफरन्स जनरेट झाले तर त्या संदर्भात जी काही स्ट्रॅटेजी आहे तर ती स्ट्रॅटेजी नेमकी कशी ठेवायची प्रेफरन्स लॉक करत त्याच्यामध्ये आपण कोणकोणत्या गटासाठी सध्या बघा पात्र असणार आहे, कारण प्रत्येकाची शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी असणार आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरतीसाठी जे काही प्रेफरन्स द्यायची आहे तर त्या संदर्भात बेसिक जी काही सध्या बघा एक स्ट्रॅटेजी असणार आहे, बेसिक जी काही इन्फॉर्मेशन असणार आहे तर ती सध्या बघा आपण बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पवित्र पोर्टलद्वारे शाळा निवडीचे जे काही अचूक नियोजन असेल तर ते सध्या बघा तुम्हाला करता येणार आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे काही कट ऑफ असेल किंवा एक्सपेक्टेड जे काही मार्क असेल तर त्या संदर्भात देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण जे काही सध्या बघा अशा पद्धतीने स्लाईडच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जे काही प्रेफरन्स किंवा जी काही प्रेफरन्स देताना महत्त्वाची जी काही स्ट्रॅटेजी असते तर ती स्ट्रॅटेजी नेमकी तुमची त्या ठिकाणी काम करणार आहे किंवा नाही. कारण ह्याच्यामध्ये शिक्षक भरतीमध्ये सर्वात महत्त्वाचं नेमकं ह्या ठिकाणी निवडी संदर्भात नेमके कोणते घटक महत्त्वाचे आहे तर ते बेसिक माहिती आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पुढे आगामी काळामध्ये जे काही प्रेफरन्स सध्या बघा जनरेट होणार ते तुम्हाला नवीन पद्धतीने कशा पद्धतीने बघा लॉक करू शकतात तुम्ही. आणि लॉक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी निवडीची जी काही संधी आहे तर ती नेमकी किती टक्के असणार आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीमध्ये जे काही सध्या पात्र असलेले गट आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी 3 प्रकारचे गट सध्या बघा पाहायला मिळत आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी 1 ते 5 संदर्भात एक गट असतो, बरोबर? म्हणजे 1ली ते 5वी पर्यंत पात्र असलेले जे काही उमेदवार आहे त्यांचा एक गट असणार आहे. त्याच्यानंतर 6 ते 8 साठी जे काही पात्र असलेले उमेदवार आहेत त्यांचा एक गट असणार आहे. त्यानंतर 9 ते 10 ह्या संदर्भात एक गट असणार आहे आणि 11 ते 12वी संदर्भात एक गट असणार आहे, बरोबर? म्हणजे ह्याच्यामध्ये जवळपास 4 प्रकारचे जे काही गट आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो की ते शिक्षक भरतीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर 1 ते 5 साठी नेमका कोणता ह्या ठिकाणी उमेदवार पात्र असणार आहे, बरोबर? तर ह्याच्यामध्ये 1 ते 5 साठी ज्या उमेदवारांचं सर्वात महत्त्वाचं टी परीक्षा किंवा सी-टेट जी काही परीक्षा आहे त्याचा पेपर 1 जो पात्र असेल तर तोच उमेदवार ह्या ठिकाणी बघा जी काही 1 ते 5 या गटासाठी 1ली ते 5वी या जो काही पद आहे त्याच्यासाठी सध्या बघा तो पात्र असणार आहे. आणि त्याच्याबरोबर शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता जी डी-एड असेल, बरोबर? आणि त्याच्यासोबत जे त्याचं सध्या पदवी झालेलं असेल तर अतिउत्तम असणार आहे, किंवा मग 12वी प्लस जे डी-एड झालेलं असेल, बरोबर? आणि ह्याच्याच बरोबर टी किंवा सी-टेटचा पहिला पेपर पात्र असणारे उमेदवार जे आहे तर ते सर्व उमेदवार ह्या ठिकाणी 1 ते 5 या गटासाठी सध्या बघा पात्र असणार आहे. ह्याच्यामध्ये ज्यांचं बी-एड झालेलं आहे, बरोबर? ज्यांचं बी-एड झालेलं आहे आणि पहिला पेपर या ठिकाणी तो पात्र असेल किंवा दुसरा पेपर पात्र असेल तर अशा उमेदवारांना 1 ते 5 साठी या ठिकाणी संधी नसणार आहे, बरोबर? तर हे देखील लक्षात घ्या. 1 ते 5 साठी कोणाला संधी असणार आहे की ज्यांचं फक्त या ठिकाणी 12वी पास असणार आहे, डी-एड झालेलं आहे आणि सी-टेट किंवा टी-ईटीचा पहिला पेपर जे काही पात्र असेल तर हेच उमेदवार फक्त 1 ते 5 या व्हेकन्सीसाठी इलिजिबल त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर 6 ते 8 साठी नेमके कोणते उमेदवार ह्या ठिकाणी बघा पात्र असणार आहे, तर ह्याच्यामध्ये ज्या उमेदवारांचं पेपर जो आहे सेकंड पेपर, बरोबर? म्हणजे टी किंवा सी-टेटचा या ठिकाणी दुसरा पेपर जे काही पात्र असेल तर असे उमेदवार फक्त या ठिकाणी 6 ते 8 म्हणजे 6वी ते 8वी पर्यंतची जी काही व्हेकन्सी असणार आहे तर त्या व्हेकन्सीसाठी ह्या ठिकाणी पात्र असणार आहे, बरोबर? आता ह्याच्यामध्ये तुमची जी काही शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता तुमची बघा या ठिकाणी पदवी झालेली पाहिजे, बरोबर? त्यानंतर तुमचं या ठिकाणी बी-एड झालेलं पाहिजे, बरोबर? आणि जो काही सी-टेट आणि टी-ईटीचा पेपर दुसरा पेपर तुमचा ह्या ठिकाणी पात्र असायला पाहिजे. आता 6 ते 8 साठी परत इथं जे काही इथले जे उमेदवार आहे 1 ते 5 साठी म्हणजे ज्यांचं 12वी झालेलं आहे प्लस या ठिकाणी डी-एड झालेलं आहे, बरोबर? डी-एड झालेलं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी प्लस ते पदवी देखील आहे, त्यांच्याकडे पदवी देखील आहे म्हणजे बी-ए असेल, बी-एस-सी असेल, तर हे उमेदवार देखील सध्या बघा या ठिकाणी 6 ते 8 साठी पात्र असतात, बरोबर? आणि ह्यांचा पेपर जो असेल तर तो दुसरा ह्या ठिकाणी पात्र असायला पाहिजे. म्हणजे इथं कॉम्पिटिशन सध्या बघा अशा पद्धतीने वाढत जाणार आहे.
त्यानंतर पुढचा जर गट आपण विचार केला तो गट म्हणजे आहे 9 ते 10चा गट, बरोबर. आता 9 ते 10 आणि एक गट आहे तो 11 ते 12वी साठी, बरोबर. हे जे गट आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला टीईटी किंवा सीटेट जी काही पात्रता परीक्षा आहे, टीईटी किंवा सीटेट परीक्षा, तर ही जी परीक्षा आहे तुम्ही जरी ह्या ठिकाणी पात्र नसाल, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी क्वालिफाय नसाल, तरी देखील असे उमेदवार जे आहे तर त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार इथे 9वी ते 10वी ची जी काही वेकेन्सी असणार आहे तर त्याच्यासाठी ते पात्र असणार आहे. आता ह्याच्यामध्ये तुमची पदवी पाहिजे, बरोबर. तुमची पदवी पाहिजे, त्यानंतर प्लस तुमच्या जवळ बी एड पाहिजे. बी-एड नंतर ह्या ठिकाणी तुम्ही टीईटी किंवा सीटेट जरी तुम्ही क्वालिफाय नसाल तरी देखील तुम्ही 9 ते 10 साठी प्रेफरन्स देऊ शकतात, बरोबर. आता 11वी 12वीचे जे काही प्रेफरन्स आहे तर ते कोणाला येणार, तर ज्यांची पदवी आहे, ज्यांच्याकडे बी-एड आहे आणि प्लस ह्यांच्याजवळ जी काही पोस्ट ग्रॅज्युएशन आहे म्हणजे पीजी आहे, तर असे उमेदवार 11वी आणि 12वीची वेकेन्सीसाठी देखील ते सध्या बघा पात्र असतात. तर हे बेसिक जी काही माहिती आहे तर ही माहिती सध्या बघा अशा पद्धतीने इथं सध्या लक्षात येईल तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये सर्वात कमी जी काही सध्या बघा ह्या ठिकाणी 1 ते 5 संदर्भात जे काही सध्या प्रेफरन्स द्यायचे, त्यानंतर 6 ते 8 संदर्भात, 9 ते 10 संदर्भात अशा पद्धतीने वेगवेगळे गटासाठी वेगवेगळे उमेदवार पात्र असणार आहे. काही जे उमेदवार आहे तर ते उमेदवार फक्त एकाच गटासाठी पात्र असणार, म्हणजे फक्त 1 ते 5 साठीच पात्र असू शकतो किंवा 6 ते 8 साठीच पात्र असू शकतो किंवा मग 9 ते 10 किंवा 11 ते 12 साठी ह्या एकाच गटासाठी कोणत्या तरी पात्र असणार आहे. काही जे उमेदवार असणार आहे तर ते 2 गटासाठी पात्र असणार आहे, म्हणजे त्यांची जी काही पात्रता असणार आहे, क्वालिफिकेशन आहे, ती एकतर प्राथमिक किंवा उच्च प्राथमिक स्तरासाठी असेल किंवा मग दुसरं माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक स्तरासाठी असेल, बरोबर. म्हणजे काही उमेदवार 2 गटासाठी पात्र असणार आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला, एखादा उमेदवार 1 ते 5 साठी पात्र असू शकतो, 6 ते 8 साठी पात्र असू शकतो, बरोबर. म्हणजे त्याचं टीईटी पहिला पेपर, दुसरा पेपर दोघी क्वालिफाय असू शकतात. म्हणजे यांना 2 गटासाठी जे काही प्रेफरन्स असेल तर ते जनरेट होणार आणि ते त्याला लॉक करायचं आहे. एखादा उमेदवार असेल तर तो आहे 1ली ते 5वी साठी पात्र असू शकतो आणि 9 ते 10 साठी पात्र असू शकतो, बरोबर. म्हणजे ज्याच्याकडे पेपर 2 तो क्वालिफाय नसेल, बरोबर, तर तो डायरेक्ट या ठिकाणी 9 ते 10 साठी देखील पात्र तिथं पुढे होऊ शकतो. म्हणजे पेपर दुसरा नसल्यामुळे 6 ते 8 साठी तो पात्र नसणार आणि त्याच्याकडे पदवी जर असेल तर तो त्या पुढच्या गटासाठी म्हणजे 9 ते 10 साठी देखील पात्र असणार आहे. एखादा उमेदवार असा पण असू शकतो की ज्याची पात्रता या ठिकाणी 6 ते 8 या गटासाठी आणि 9वी ते 10वी या 2 गटासाठी असू शकते. म्हणजे या ठिकाणी 6 ते 8 साठी जर त्याचा दुसरा पेपर सीटेट किंवा टीटीचा क्वालिफाय असेल तर तो 6 ते 8 साठी पात्र असू शकतो आणि प्लस त्याच्या 9 ते 10 साठी देखील तो डायरेक्टली बघा या ठिकाणी पात्र म्हणजे त्या ठिकाणी क्वालिफाय तो होऊ शकतो. म्हणजे तो ऑलरेडी झालेला असतो. टीईटी पात्र असेल दुसरा पेपर किंवा सीटेट पात्र असेल दुसरा पेपर, तर तो 6 ते 8 साठी त्या ठिकाणी क्वालिफाय होतो आणि जर टीईटी किंवा सीटेट नसेल तर तो 9 ते 10 साठी देखील पात्र असतो, असेल तरी देखील पात्र असतो. फक्त त्याची पदवी त्या ठिकाणी झालेली पाहिजे, बरोबर. आणि काही जे उमेदवार असतात तर ते उमेदवार ह्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की 9वी ते 12वी हा जो काही गट आहे तर ह्या गटासाठी सध्या पात्र असणार. म्हणजे 9 ते 12 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची टीईटी किंवा सीटेट पेपर क्वालिफाय त्या ठिकाणी बघा तुम्ही नसाल तरी देखील तुम्ही पात्र असणार, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी प्रेफरन्स हे देऊ शकतात. तर हा एक महत्त्वाचा इथं मुद्दा लक्षात घ्या, बरोबर. त्यानंतर पुढे जर आपण विचार केला 6 ते 8 आणि 9 ते 10 ह्या गटामध्ये तुम्हाला विषयाची जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी सध्या बघा येत असते, बरोबर. म्हणजे 1 ते 5 साठी आपल्याला कोणत्याही प्रकारची विषयाची वेकेन्सी येत नाही. तर जी काही विषयाची वेकेन्सी येत असते तर ती म्हणजे 2 गटामध्ये येत असते, 6 ते 8 आणि 9 ते 10 आणि ह्याच्या पुढचा जो काही गट असणार आहे 11 ते 12, बरोबर. तर ह्या 3 गटांमध्येच फक्त विषय वाईज वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळते. तर ह्याच्यामध्ये आता सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी आपण म्हणू शकतो गणित विज्ञान जो काही गट असतो विषयाचा आणि दुसरा जो आहे भाषा आणि तिसरा जो आहे सामाजिक शास्त्राचा गट, बरोबर. असे 3 प्रकारचे विषयाचे गट आपल्याला पाहायला मिळतात. तर हे जे गट आहे तर हे गट 6वी ते 9वी 10वी पर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर 11वी 12वी संदर्भात जे काही स्पेशल विषय असतात, सायन्सचे विषय असेल, बरोबर, त्यानंतर आर्टचे विषय असेल, असे स्पेशल विषयासंदर्भात 11वी 12वीच्या 2 विषयाच्या देखील या ठिकाणी वेकेन्सी असतात. म्हणजे 2 विषय घेऊन जे पात्र असतात त्यांची देखील वेकेन्सी असते. 1 विषयाची देखील वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळतात. तर हे अशा पद्धतीने सध्या बघा पात्र
आपल्याला जे काही प्रेफरन्स देणारे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांचं आपल्याला पाहायला मिळतील. आता हा तर झाला 6 ते 10 पर्यंत विषयासंदर्भात. त्यानंतर पुढचा जो काही एक महत्त्वाचा गट आहे तो म्हणजे कोणतेही 3 गटासाठी पात्र असणारे उमेदवार, बरोबर? म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पहिला पर्याय जर घेतला तर ह्याच्यामध्ये काही उमेदवार असे असणार आहे 1ली ते 5वी साठी देखील पात्र, 6 ते 8 साठी देखील पात्र, 9 ते 10 साठी देखील पात्र. म्हणजे ह्या ठिकाणी 3 गटासाठी पात्र असणार आहे. म्हणजे 1ली ते या ठिकाणी जवळपास 10वी साठी पात्र असणारे उमेदवार. काही जे उमेदवार आहे तर ते 1ली ते या ठिकाणी जवळपास 1ली ते 5वी, त्यानंतर 9 ते 10 साठी, त्यानंतर 11 आणि 12 साठी. हा दुसरा गट सध्या बघा 3 जे काही गट आहे त्याच्यानुसार ते पात्र असणार आहे. काही उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार 6 ते 8, 9 ते 10 आणि 11वी 12वी ह्या 3 गटासाठी सध्या बघा पात्र असणारे उमेदवार देखील इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे तुम्ही बघू शकतात की आपल्या गटामध्ये कशा पद्धतीने अशा जे उमेदवार आहेत तर ते उमेदवार सध्या आपल्याला इथं पाहायला मिळू शकतात. आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा क्रिटिकल जो काही गट आपण इथं म्हणू शकतो तो म्हणजे ह्या ठिकाणी सर्व गटासाठी पात्र असलेले उमेदवार. म्हणजे एखादा उमेदवार जो आहे तो 1ली पासून तर 12वी पर्यंत पात्र असणार आहे, बरोबर? म्हणजे त्याच्याकडे डी-एड पण आहे, डी-एड पण आहे, बरोबर? डी-एड डिग्री आहे, त्यानंतर बी-एड पण आहे. त्यानंतर तो उमेदवार टी-ई-टी पहिला पेपर, सी-टेटचा ह्या ठिकाणी पहिला पेपर असेल किंवा टी-ई-टीचा दुसरा पेपर, हे पेपर संपूर्ण बघा पहिला आणि दुसरा पेपर पात्र हा असणार आहे. त्याची पी-जी पण आहे, बरोबर? पोस्ट ग्रॅज्युएशन पण आहे. म्हणजे संपूर्ण ह्या ठिकाणी 1ली पासून तर 12वी पर्यंत तो पात्र असणार आहे. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाची जी काही स्ट्रॅटेजी असणार आहे आणि तर पात्रता संपूर्ण बघा आपण ह्या ठिकाणी बघितली आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही प्रेफरन्स सध्या बघा लॉक करायचे आहे, तर ते लॉक करत असताना तुमची जी काही पात्रता आहे तर ती पात्रता एकदा बघूनच सध्या बघा त्या ठिकाणी लॉक करायची. आता प्रेफरन्स जे आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की जे काही जनरेट होणारे प्रेफरन्स आणि लॉक करायचे प्रेफरन्स यांच्यामध्ये जी काही स्ट्रॅटेजी आहे तर ती स्ट्रॅटेजी म्हणजे आपल्याला लॉक करायचे जे काही प्रेफरन्स आहे तर ते 100 प्रेफरन्स सध्या बघा लॉक करायचे, बरोबर? आणि जे काही तुम्हाला प्रेफरन्स जनरेट होणार आहे म्हणजे ज्या शाळा तुम्हाला दिसणार आहे, संस्था दिसणार आहे, जिल्हा परिषद दिसणार आहे, तर ते तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो काही टेट स्कोर आहे तर त्या टेट स्कोरनुसार सध्या बघा तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. आता एखादा उमेदवार फक्त 1ली ते 5वी साठी जर पात्र असेल तर त्याला फक्त 1ली ते 5वीच्या ज्या काही वेकेन्सी आलेल्या असेल तर त्या वेकेन्सी त्याच्या टेट स्कोरनुसार त्याला सध्या बघा 100च्या वर म्हणजे या ठिकाणी 200 येऊ शकतात, विदाऊट इंटरव्ह्यूच्या 300 येऊ शकतात. अशा पद्धतीने तुमच्या जे काही मार्क्स असेल त्या मार्क्सनुसार सध्या बघा आपल्याला ते जनरेट होऊ शकतात. एखाद्या उमेदवाराला या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या काही जिल्हा परिषद असेल किंवा नगरपालिका असेल त्यांच्या समजा 50-60 देखील सध्या प्रेफरन्स त्याला त्या ठिकाणी जनरेट होऊ शकतात. त्याचे जर कमी मार्क असेल तर तेवढे कमी त्याला तिथं जनरेट होऊ शकतात. आता ह्याच्यामध्ये आपल्याला द्यायची आहे 100 प्रेफरन्स, बरोबर? म्हणजे 100 प्रेफरन्स जे आहे तर ते लॉक करायचे. आता ह्याच्यात तुम्ही दोन्ही प्रकारचं जर इथं बघितलं विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू तर हे दोघे मिळून तुम्हाला 200, 200 प्लस असेल, 300 असेल अशा पद्धतीने ज्याचे जसे मार्क जास्त त्या पद्धतीने तुम्हाला प्रेफरन्स जे आहे तर ते या ठिकाणी जनरेट होणार. परंतु आपल्याला सर्वात महत्त्वाचं जे आहे तर ते विदाऊट इंटरव्ह्यू संदर्भात सध्या बघा या ठिकाणी असणार आहे. कारण त्याच्यामध्ये डायरेक्ट तुमची जी काही निवड असेल तर ती निवड तुमच्या मार्कानुसार सध्या बघा होणार आहे. तर सध्या ही एक महत्त्वाची बेसिक माहिती होती. कारण ह्याच्यामध्ये तुमचे प्रेफरन्स जे जनरेट होणार ते जनरेट कितीही झाले तरी तुम्हाला 100च प्रेफरन्स जे आहे तर ते सध्या लॉक करायचे. आता एखादा उमेदवार 1ली ते 12वी पर्यंत जर पात्र असेल तर त्याने नेमके 1ली ते 5वी साठी किती लॉक करायचे, 6 ते 8 साठी किती लॉक करायचे, 9 ते 10 साठी किती लॉक करायचे, 11वी 12वी साठी किती लॉक करायचे, तर ह्या संदर्भात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी बघा एक अंदाज येईल. एक उदाहरण म्हणून ह्या ठिकाणी तुम्हाला एक सांगू शकतो की ज्यांची पात्रता समजा या ठिकाणी 1ली ते 12वी पर्यंत आहे, बरोबर? आणि त्याचा स्कोर आहे या ठिकाणी 120 ते 130 मार्क. म्हणजे हे तुम्हाला जनरलमध्ये सध्या बघा स्कोर सांगतोय. तर त्या उमेदवाराचं या ठिकाणी 120 ते 130 दरम्यान समजा या ठिकाणी स्कोर आहे. तर हा उमेदवार काय करेल की 1ली ते 5वी ते 11वी ते 12वी पर्यंत या ठिकाणी त्याला प्रेफरन्स जे आहे जनरेट होणार. परंतु आपल्याला लॉक किती करायचे? 100 प्रेफरन्स सध्या बघा या ठिकाणी लॉक करायचे आहे. मग त्याच्यामध्ये 50 प्रेफरन्स जे आहे तर ते विथ इंटरव्ह्यू आणि 50 प्रेफरन्स जे असणार आहे तर ते विदाऊट इंटरव्ह्यू अशा पद्धतीने असणार आहे. मग ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 11वी 12वी संदर्भात
9वी 10वी संदर्भात, 6 ते 8 संदर्भात आणि 1 ते 5 संदर्भात त्याला प्रेफरन्स या ठिकाणी बघा जनरेट झालेले आहे. परंतु त्याला आता प्रेफरन्स नेमके लॉक कसे करायचे, तर ह्या ठिकाणी एक साहजिक म्हणजे उदाहरण म्हणून जे काही वरचा वर्ग आहे 9 ते 10 किंवा 11वी 12वी, तर ह्या वर्गाचा जो काही प्रेफरन्स लॉक करण्याचा म्हणजे चॉईस करण्याचा जो काही कल असतो, तर ह्या ठिकाणी ज्याला सर्वात जास्त मार्क आहे म्हणजे 150 मार्क असेल, 160 असेल, 170 असेल, तर असे हायेस्ट असलेले बघा 170 प्लस जर आपण इथं विचार केला आपल्या चालू भरतीमध्ये, तर अशा उमेदवारांचे जे काही मार्क असतात, तर हे मार्कवाले उमेदवार डायरेक्ट वरच्या वर्गासाठी बघा इथं प्रेफरन्स देत असतात. आता आपल्याला आहे 120 ते 130 दरम्यान ह्या ठिकाणी मार्क, बरोबर, म्हणजे जे काही मार्क्स जे आहे गुण टेट परीक्षेचे, तर ते ह्या दरम्यान आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहे 100 प्रेफरन्स. मग ह्या ठिकाणी 120 ते 130 वाला काय विचार करेल का ह्या ठिकाणी 9 ते 10 किंवा 11वी 12वी मध्ये आपण ह्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये सिलेक्ट त्या ठिकाणी होऊ शकत नाही, कारण आपला स्कोर 120 ते 130 दरम्यान आहे. इथं जे सिलेक्ट होणार तर ते हायेस्ट मार्कवाल्यांनी इथं प्रेफरन्स दिलेले असणार, बरोबर. म्हणजे तुमचे इथं जर तुम्ही बघा या ठिकाणी जर प्रेफरन्स दिले असते, समजा इथे 11वी 12वीला तुम्ही 20 प्रेफरन्स दिले असते, 9 ते 10ला तुम्ही ह्या ठिकाणी जवळपास 10 प्रेफरन्स दिले असते, तर हे जे काही 30 प्रेफरन्स आहे, तर हे 30 प्रेफरन्स तुमच्या मार्क कमी असल्यामुळे इथं वाया गेले असते, बरोबर. त्यानंतर तुमच्याकडे 70 प्रेफरन्स या ठिकाणी शिल्लक होते. तुम्ही 6 ते 8ला, त्यानंतर या ठिकाणी 1 ते 5ला असे हे जे काही 70 प्रेफरन्स आहे, म्हणजे जवळपास समजा इथे 6 ते 8ला तुम्ही या ठिकाणी 40 प्रेफरन्स दिले आणि 1 ते 5ला इथे 30 प्रेफरन्स दिले, बरोबर. परंतु तुमचे या ठिकाणी तुमची कमी मार्क असल्यामुळे तुमचे हे जे काही 30 प्रेफरन्स होते, तर हे 30 प्रेफरन्स असे पण तुमचे या ठिकाणी वाया गेले. तर हे वाया न त्या ठिकाणी जाऊ देणं, म्हणजे 30 प्रेफरन्स वाया गेले म्हणजे तुमचं त्या ठिकाणी कितीतरी बघा मोठं नुकसान तिथं होऊ शकतं. म्हणून आपल्या मार्कानुसार जी काही आपली पात्रता आहे, त्या पात्रतेनुसार हेच जर 30 प्रेफरन्स तुम्ही इथून जर कन्वर्ट करून म्हणजे इथं जर तुम्ही दिले नसते आणि हे 30 प्रेफरन्स तुम्ही 6 ते 8 मध्ये दिले असते किंवा 1 ते 5 मध्ये जर या ठिकाणी वाढवले असते, म्हणजे 30च्या इथे 40 होते 6 ते 8च्या ठिकाणी, तर इथे तुम्ही 50 केले असते. ह्या ठिकाणी तुम्ही परत वाढवले असते, बरोबर, म्हणजे इथं 20 वाढवले असते. तर ह्या ठिकाणी जे काही निवडीची संधी आहे, तर ती तुम्हाला सर्वात जास्त इथं बघा मिळाली असती. तर ही जी काही स्ट्रॅटेजी असणार आहे, तर ही स्ट्रॅटेजी आपण मार्क वाईज सध्या बघा तुम्हाला या ठिकाणी पुढे मार्गदर्शन करणार आहोत, जेणेकरून तुमचे मार्क ह्या ठिकाणी 130 किंवा 140 किंवा मग 100 ह्या ठिकाणी जवळपास 20 अशा पद्धतीने किंवा ह्याच्यापेक्षा पण कमी असेल किंवा 140 पेक्षा जास्त असेल 150, तर अशा मार्कवाल्यांनी नेमकं कशा पद्धतीने बघा ह्या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचे आहे, जेणेकरून तुमचं सिलेक्शन होईल. त्या संदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत, जेणेकरून तुम्ही एव्हरेज जरी स्कोर असेल, परंतु तुमचं या ठिकाणी प्रेफरन्स देताना व्यवस्थित जर तुम्ही दिले ॲनालिसिस करून, तर तुमचं निवड जी आहे तर ती त्या ठिकाणी 99% ते 100% कुठेतरी बघा तिथं होऊ शकते, बरोबर. म्हणजे तुमचा एव्हरेज स्कोर आहे आणि तुम्ही 11वी 12वीला जर प्रेफरन्स देत असाल, 9-10ला प्रेफरन्स देत असाल, तर तिथं तुमचे ते प्रेफरन्स दिलेले 40-50 प्रेफरन्स असे वाया जाणार, कारण तिथं ऑलरेडी हायेस्ट असलेले उमेदवार सध्या सिलेक्ट होणार आणि तुमची एव्हरेज स्कोर असल्यामुळे तुमचा कुठेतरी जो काही नंबर असेल, तर तो ह्या ठिकाणी खालच्या वर्गाला इथं लागू शकतो. म्हणून जी काही स्ट्रॅटेजी असेल, तर ती गुणानुसार बघा ह्या ठिकाणी महत्त्वाची असणार आहे. तुमच्या प्रवर्गामध्ये तुमच्या आरक्षणानुसार वेकेन्सी कशा पद्धतीने, तर त्या संदर्भात आपण फ्रीमध्ये तुम्हाला गाईड करणार आहोत. तर सध्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सेपरेट अशा पद्धतीने प्रत्येक गटाची सेपरेट व्हिडिओ बनवून सध्या बघा एक्सप्लेन तुमच्यापर्यंत आपण घेऊन येणार आहोत. तर सध्या ही एक महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही कमेंट असतील, स्कोर असेल, तुम्ही कोणत्या गटासाठी पात्र आहात, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, जेणेकरून तुम्हाला त्या संदर्भात पुढे गाईड केलं जाईल. तर अशा पद्धतीने महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण नेक्स्ट महत्त्वाची अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.